धन्यवाद संजय सर. चला मॅच कडे आपण वळूया ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दोन विनिंग झोन झालेत. आता विनर्सची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपले सन्माननीय पवारांना आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे या मित्रपरिवार आणि सहकारी यांना विनंती आपण अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. माणगाव प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. दोन विनिंग, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला दुहेरी बॅट फिरवली, चेंडू सीमारेषा पार. पहिल्या बॉलला लागले 4. तर मग या धावा मोठ्या होणार मैदानावरती. ना 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 बॅट वरती आपण पाहिलं, चेंडू आला नाहीये, शरीरावरती आदळला जातोय. स्वतः फक्त विकेट वाचवण्याचा प्रयत्न केला. अल्केश शिगवन आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. अल्केशची किंबहुना संपूर्ण टीमची ख्याती A1 जोडी या टीमची आपण जर विचार केला, फर्स्ट इनिंग नंतर असं वाटलं होतं की अर्थात फोटोग्राफी या टीमकडे मॅच जास्त वळलेली वाटत होती. बट माझे गुरु संदीप जगे नेहमी म्हणतात, सरडा राजकारण आणि क्रिकेट केव्हाही रंग बदलेल. चेंडू हवेमध्ये आहे, डोक्याची घंटा होती, पण मात्र आपण पाहिलं चेंडू वरती धाव मोठी आली नाहीये. 1 धाव आली आणि चांगलं झालं ते म्हणजे श्री सोन भैरव खानदाड या संघासाठी चांगलं झालं. शहजाद मुकादम अजूनही मैदानावरती आहे, त्याच्या समवेत जोडीला रोशन दसवटे आपल्याला पाहायला मिळतात. शहजादने एक चौकार खेचला, एक सिंगल घेतली आणि मग नंतर आपला रोशनला खेळायची संधी दिली. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅट फ्लो चांगला राहिला, बॅट फिरली सुद्धा आणि फिटनेस भारतचा आपण पाहू शकता. विकेट यष्ट्यांच्या पाठीमागून चपळाईने धावत येताना आपल्याला पाहायला मिळाला. पाच ही धावसंख्या धावफलकावरती. 4 चेंडू अल्केशने फेकलेत, एक चौकार आला, पण त्यानंतर एक टेक्निकली गोलंदाजी चांगली झाली. आपण पाहिला बॉलरच्या जवळपास मधून जाणारा चेंडू. मंगू त्या ठिकाणी आहे, चेंडू अडवतायत मंगू आणि 1 धाव एका धाव्याने. मात्र आता पुश करून खुश राहा. क्रिकेटमध्ये हा खेळ आहे ना, ज्याला कळाला ना पुश करण्याचा, तो खूप काळ क्रिकेटमध्ये नाव लौकिकता राहते. टच करून एक सिंगल धाव घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं जितकं षटकार मारणं. सिंगल किती महत्वाची आहे ती अर्थात अपोजिट टीमला विचारू शकता. 6 बॉल 6 ची रन नाही झालेत. चला पुश करतोय, खुश राहतोय, 1 धाव घेण्याचा प्रयत्न, एका धाव्याने धावफलकावरती वाढ. पहिला षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये 7 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय नरसिंह मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. मी विनंती करतो माणगाव प्रीमियर लीगच्या आयोजकांपैकी अर्थात आपल्या समोर आहेत राहुल सादा, त्यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. चला मॅच कडे आपण वळूयात. 7 ऑन बोर्ड आपल्याला झालेले पाहायला मिळतात. निकेश शिंदे हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. माणगाव प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आलेले सर्व रसिका प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा दिवस दुसरा आपण पाहतोय, अर्थात दुसरा दिवस आणि रात्र आपण दुसरी पाहतोय.
पहिला सत्र चालू आहे. दोन्ही संघ हा पहिला सामना विजयी करून आलेले आहेत. एक संघ आपल्या बॅटिंगच्या जोरावरती विजयी करून आला आणि दुसरा संघ सुपर ओव्हरमध्ये ज्या 3 धावा काढल्या होत्या त्याच्यामुळे जिंकलाय, किंवा आपण निरंजनचे ते फटके आठवू त्याच्यामुळे जिंकलाय, किंवा भारतची 6 बॉल 6 गरज असतानाच्या बॉलिंगमुळे हा संघ आला. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू खूप वेळा हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि वाईड एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चेंडू सीमा पार जाताना चौकार. अकरा ही धावसंख्या धावफलकावरती. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका. हे मागील ओव्हरमध्ये सुद्धा असंच घडलं होतं. पहिला बॉल शहाजादने पहिल्या बॉलवर सुद्धा चौकारच खेचला होता. आपण आता गुड लिफ्ट करतोय, चेंडू सरळ सोडून देतोय. क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा वाईड बॉल सोयीर चेंडू येताना पाहायला मिळाला. 12 ही धावसंख्या धावफलकावरती आता होताना आपल्याला पाहायला मिळेल. निकेश शिंदे बॉलिंग मार्क वरती, रोशन आणि शहजाद ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. शहजाद स्ट्राईक वरती, पुन्हा एकदा गोलंदाज निकेश. शहजादने खेचला अफलातून सुंदर देखणे दायक स्ट्रोक, चेंडू सीमा पार चौकार. वाढ होताना पाहायला मिळते. या 4 धाव्याने 16 ही धावसंख्या धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू क्षेत्ररक्षक वाढवण्यात आला आहे. आता रिव्हर्सचा अटेम्प्ट, पण रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र फसतोय. रिव्हर्स म्हणतात काही जण, स्विच हिट आणि रिव्हर्स या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. डिपेंड्स ऑन द बॉलिंग टान्स आणि डिपेंड्स ऑन द बॅटिंग टान्स. बॉलर जेव्हा रिलीज होतो आणि तेव्हा जर खेळाडू पूर्ण आपला स्विच होत असेल तर तो स्विच हिट, फक्त बॅट स्विच करत असेल तर मग तो रिव्हर्स मध्ये काउंट केला जातो. त्याच वेळी आपण पाहिलं सिंगलचं डबल कन्व्हर्जन, येस इट इज 2 आणि या 2 धावा धावफलकावरती येतात. आणि या 18 ही धावसंख्या धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. झिम्बाब्वेचा प्लेयर डग्लस मरेलियर्स यांनी इजाप्त केलेला फटका तो म्हणजे रिव्हर्स शॉट स्विच हिट. हे दोन्ही शॉट डग्लस मरेलियर्स यांनी इजाप्त केलेले फटके. क्या बात है, क्या बात है, देखने दायक स्ट्रोक, चेंडू सीमा पार षटकार. एक बॉल आला आतमध्ये, काय फटके मारताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पॉपिंग क्रीजचा वापर केला जातो ना, त्या पद्धतीचेच फटके शहजाद खेळतोय. मागील मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं, याही मॅच मध्ये अफलातून बॅटिंग आणि जो संघाला स्टार्ट हवाय तो स्टार्ट मात्र त्याच्याकडून मिळतोय. मोठी लाऊड अपील, हा वॉज दॅट, भरतची मोठी लाऊड अपील आणि ओ यू टी पंचांचं बोट वरती. शहजाद कन्फ्यूज आहे, पण ते म्हटलं जातं ना, चीते की चाल बाज की नजर और अंपायर की उठी उंगली पर कभी संदेह ना करना. बैटर आउट. फलंदाज बाद श्री सोन भैरव खांदाड या संघाला लागलेला सर्वात मोठा धक्का.
10 चेंडू आणि धावफलकावरती आपण वैयक्तिक ज्या कल्पेश बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. नॉस्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. 24 ही धावसंख्या धावफलकावरती 12च्या सरासरीने हे धावफलक आपल्याला पाहायला मिळालेत. बिपिन वर्मा आपल्याला गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी अल्केश पाहायला मिळतात, ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती ज्याच्यामध्ये 7 धावा दिल्या होत्या. आता दुसऱ्या ओव्हर अर्थात वैयक्तिक दुसरी आणि सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती अल्केश शिगवण. यस बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक 2 धावा देतात. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि फेकी करेपर्यंत आपण पाहिलं 1 धाव पूर्ण. $25 ऑन बोर्ड. याही वेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातोय. हा सेन्सिबल क्रिकेट आहे. एक मोठी विकेट गेल्यानंतर त्यांनी दोन्ही फलंदाजांनी ठरवलं थोडा जरासा शांत होऊयात, एकेरी दुहेरी धावावरती भर देऊयात. ही एखादी ओव्हर गेली तर काही प्रॉब्लेम नाहीयेत. आपण वारंवार आपण म्हणतो की मोठं क्रिकेट आहे, 6 ओव्हरचं क्रिकेट आहे, सो पुढच्या ओव्हर्स मिळणार आहेत मारण्यासाठी. हा नाही ना, खूप स्पीड मध्ये बॉल होता. खूप जलद चेंडू जाताना पाहायला मिळाला. बॅटर कडून रिॲक्शन अपेक्षित असतात, कारण का त्याला सुद्धा वाटतो की एक वाईड किंवा एक छोटीशी एक सायलेंट अपील जरी पंचांकडे एक आशादायक चेहऱ्याने पाहिला तर काहीतरी होईल. पण जे बी पॅनलचे हे दोन आपले पंच पाहायला मिळतात आणि त्यांनी निर्णय ठाम ठेवला, बॉल लीगल. हा शरीरावरती आदळला जातो. शुभम सुर्वेच्या हातामध्ये चेंडू जातोय. 1 धाव घेतली जाते. आपण पाहिलं चेंडूवरती धाव येते. 26 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला, 27 धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 1 गडी बाद झालाय. या ओव्हर मधले जर आपण पाहिलं 4 चेंडूंची फेकी झालेली आहे. अजूनही 2 चेंडूंची फेकी बाकी आहे. षटक क्रमांक चालू असताना पाहायला मिळालं ते म्हणजे तिसरं. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, पण मात्र एक पुशच होतोय. मंगूच्या हातामध्ये चेंडू जरूर गेलाय, बट जस्ट आपण पाहतोय टिकमार्क वाली ऍक्टिव्हिटी चालू झाली आहे. इच एव्हरी बॉल वरती एखादी रन घेणं हे लाईक रूलच बनवून ठेवलं आहे. खूप ठिकाणी गावामध्ये आपण क्रिकेट खेळतो ना, अंडरआर्म क्रिकेट, यामध्ये कसं बॅटला बॉल लागल्यावर 1 रन कंपल्सरी धावायची धावा. सेम टू सेम दोघांनी ठरवलं की 1 रन काय पण करून घ्यायची आहे. रन बॉल इक्वेशन तोडायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि सीमा पार जातोय. पंचांचा इशारा येतोय. येस, इट्स अ मॅक्सिमम बाय रोशन.
नो वन इज परफेक्ट. ह्या जगामध्ये परफेक्ट कोणीच नाहीये. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक गोष्ट अयोग्य असतेच. सेम एक्झाम्पल देण्याचं कारण राहिलं म्हणजे ती लास्ट आताची झाली ओव्हर. 5 बॉल खूप चांगले टाकले दोन्हीही बॅटर्सनी. संयम आणि सिंगल डबलचा खेळ चालू राहिला. बट एक बॉल, ते म्हणतात ना प्रत्येक बॉलर आहे ना एक खराब बॉल टाकतो आणि तो खराब बॉल शेवटचा. आणि त्या खराब बॉलला मात्र दिशा दाखवली. चांगला फटका रोशनने मारला. चेंडू सीमा पार पोहोचवला. षटकार 34 धावसंख्या, 1 गडी बाद. चौथा षटक आता प्रगतीपथावर. हा भारतात बॅटल स्वीप, पण रिव्हर्सचा बॅटल स्वीप पाहायला मिळाला. जागा होती आणि त्या जागेवरती चेंडू घेऊन झालाय. चेंडू सीमा पार, चौकार. अडतीस ही धावसंख्या धाव फलकावरती. सुरुवात परत एकदा चौकाराने. मागील म्हणजे आपण 3 ओव्हर मधल्या 2 ओव्हर जर पाहिला त्याच्यामध्ये सुद्धा शहाजाद होता तेव्हा तो पहिल्या बॉलवरती चौकार मारूनच ओव्हरची स्टार्ट करायचा. आता कल्पेश आला आणि कल्पेश सुद्धा पहिल्या बॉलवरती चौकार मारूनच ओव्हरचा स्टार्ट करतोय. चौकार आला म्हणजे अर्थात आपण समजणार की ही ओव्हर मोठी राहील. भारत पाहायला मिळतात. माणगावचा व्यावसायिक खेळाडू ज्याने खूप वर्ष क्रिकेटची पूजा केली तोच क्रिकेटचा पुजारी आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती. भारत डाकवाल आपल्याला पाहायला मिळतात. मागील ओव्हर ज्याने अक्षरशः आपण पाहिलं 6 बॉल 6 ची मॅच ज्याने काढून दाखवली तोच भारत पाहायला मिळतोय. हा पुढे गेला होता. थोडासा क्लोज कॉल. पंचांकडे लाऊड अपील. निर्णय देतात की सेफली पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या आहे. स्पिन बॉलिंग फास्टर्सना खेळायची इतकी सवय बॅटर्सना झालेली असते की स्पिनिंग हा फॉर्मॅटच मिस आउट होतो. ज्यावेळी युरोपियन कंट्रीज क्रिकेट खेळायचे, ज्यावेळी आपण पाहिलं की इंग्लंड ऑस्ट्रेलिया हे आणि त्याच वेळी आपण पाहिलं इंडिजवाले क्रिकेटर सुद्धा खेळायचे, त्यावेळी फक्त आणि फक्त हा फास्ट बॉलिंगच चालायचं. नंतर एशियन क्रिकेटला जेव्हा आणलं तेव्हा स्पिन बॉलिंग आली आणि मग अजूनही तेच रेकॉर्ड आहे. फास्टरला अजूनही युरोपियन कंट्रीजचे किंवा गोरे म्हणा ते अजूनही फास्टरला मारतात, पण स्पिन बॉलिंग आली का त्यांचे विकेट जायला सुरुवातच होतात. कुलदीप यादव सध्याचं एकदम जिथं जागतं उदाहरण की जेव्हा जेव्हा स्पिन बॉलिंग येते तेव्हा तेव्हा चमत्कार होताना सुद्धा आपण पाहिलेत. धाव फलकाकडे वळतो ज्या ठिकाणी 38 धावसंख्या, 1 गडी बाद अशी पाहायला मिळते. स्वीप करायचा प्रयत्न होता. एक छोटीशी परत अपील होताना पाहायला मिळाली. अँगल तोच, हाताची ऍक्शन सुद्धा तीच, फक्त बॉल पडल्यानंतर दिशा बदलतोय. मागील टप्पा सुद्धा वेगळा पाहायला मिळाला होता आणि याही वेळेला आपण पाहतो थोडा का होईना अंशी पण मात्र चेंडूमध्ये थोड्याशा गिरक्या तर होत्याच. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. कल्पेश सालदूर आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी. एक पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सलगचे पुढचे 3 बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालेत. रन बॉलवरती परत आपण आलो. 4 बॉल 4 रन्स या ओव्हर मधला हिशोब. थोडा पुढे जाऊन आपण पाहिला बॅटर घ्यायचा प्रयत्न मंगू जाधव यांच्याकडून मात्र कॅच सुटली जाते. 1चं रूपांतर दुहेरीमध्ये थोडासा काम आहे पण लेझी फिल्डिंग पाहायला मिळाली. इवन द फिल्डर शुड ॲग्री की थोडासा लेझी राहिला होतो. 1 हात आला, 2 हात आले असते तर चान्सेस वाढले असते. त्याच्यामुळं आपण वाढलं थोडा का होईना. आळस किंवा आळशी क्रिकेट थोडंसं आपण पाहतो की ग्राउंडवरती काही गोष्टी होत नसतात. जस्ट बॉलर बॉल टाकतोय, कीपर अडवतोय. मागील 3 चेंडूंपासून तर हेच गोष्ट होत होती. ना याही वेळेला तेच होणार पण मात्र दिशामध्ये बदल होता आणि पंच आपला बोट वरती करतात. पॉपिंग क्रीजच्या पुढे आपण जाऊन खेळायचा प्रयत्न केलात. स्पिनरला मारायचा प्रयत्न पुढे केलात आणि त्यांनी फसवा चेंडू टाकताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो चेंडू आल्यानंतर आत येतोय आणि अलगच बाहेर लेग स्पिन फेकला आणि फलंदाज बाद.
एज आहे, आवाज आहे, पण बॅट घासल्याचा आवाज पण येताना पाहायला मिळाला. लगेच भरतनी सांगितलं ना 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 उगाच एनर्जी वेस्ट करायची नाहीये. परत 2 बॉल, पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवरती निर्धाव चेंडू. अडकवून ठेवले रोशनला सुद्धा. आणि आपण पाहिलं निलेश उभारे संघाचे संघनायक सुद्धा आपल्याला नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू सीमारेषा पार जातोय. खूप काळानंतर आलेला हा चौकार. चार ना, याही बॉलवरती चांगला आहे. नेक्स्ट बॉल जर आपण पाहिलं तर त्याच्यानंतर टप्पा पडल्यानंतर उसळी येतोय. अनएक्सपेक्टेड बाउन्स, बॅट आधी आली आणि चेंडू नंतर जातोय. बॅट लवकर फ्लो होते आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं चेंडू आणखीन एक निर्धाव होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती जर आपण पाहतोय रोशन जो स्वतः 14 या धावसंख्येवरती 10 चेंडूंवर खेळतोय. मिस टाइम आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली. परत एकदा झेल धरतीला दाद, थोडासा स्वतःच त्या चेंडू सोबत खेळत असताना पण मात्र चेंडू पकडला जातोय. चला, एकच रन घेतली पण धावले नाही, हे त्या खेळाडूचं नशीब. एका धावाने धावफलकावरती 47 आपल्याला होताना पाहायला मिळतं. या ओव्हर मधला शेवटचा बॉल, 5वं षटक प्रगतीपथावर आहे. बिपिन वर्मा आपल्याला पाहायला मिळालाय. वा वा वा, काय स्ट्रोक! संघ नायकाकडून येणारा हा मोठा फटका, पण त्याच वेळी सुंदर झेल आणि फलंदाज बाद. चला, मॅच कडे वळूयात आपण. माझ्या सहित अर्थात अतिथी कक्षावर बसलेले सर्वजण आहेत ना, त्या सगळ्यांना वाटलेला हा 6च गेलाय. सगळ्यांना असं वाटलंच होतं की 6 पर्यंतच आहे. बट तो शेवटच्या क्षणाला त्या खेळाडूचे आलेले हात आणि हातामध्ये उंचीचा पुरेपूर फायदा, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय, हायटेड प्लेयर्सना त्यांनी बाउंड्रीवरती लावलेत. आणि नॉन हाईट जे आहेत ज्यांची उंची कमी आहे त्या खेळाडूंना त्यांनी यष्ट्यांच्या पाठीमागे किंवा सर्कलच्या आतमध्ये ठेवलेत. ज्यांच्या उंच्या जास्त आहेत त्यांनी पूर्ण सर्कलच्या बाहेर ठेवलेत. आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते. आपण पाहिलं स्ट्राईक रोटेशनचा खेळ आणि त्या स्ट्राईक रोटेशनच्या खेळामध्ये रोशन देसाईला आपलं जीवनदान द्यावं, अर्थात आत्महत्या करावी लागली. आत्मसमर्पण ही गोष्ट, हा शब्द परफेक्ट रोशनसाठी सुटेबल आहे. विकेट्स रोशनची येत नव्हती, पण त्याच वेळी रोशनच्या बॅटमधून रन सुद्धा येत नव्हते. सो त्याच्यामुळे नॉन स्ट्रायकर एंड ने ठरवलं की चला आता आपल्याला थोडंफार सॅक्रिफाईस संघासाठी करावं लागणार आहे. आता नवीन कोण आला ते सांग. नवीन फलंदाज महेश आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न, आणि ही क्लोज कॉल आहे का? यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलं आहे. तिसरे पंच आमच्या समवेत आहेत. लेट्स डू.
तर सागर मासू साहेबांचा आपण एक यथोचित मान सन्मान करूयात. वैष्णव साठे साहेबांचा शुभ हस्ते आपण त्याला सन्मान करूयात. चला स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतंय PM फोटोग्राफी आणि राजे ग्रुप भागात. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण. क्लोज कॉल आहे, क्लोज कॉल आहे. लागलाय 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 लागलाय. येस, निर्णय आलाय पण तोपर्यंत पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चला निर्णय आपल्या डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतोय तो म्हणजे मोठ्या अक्षरात लिहिलेला आला स्क्रीनवरती OUT आउट. आणि आणि माना सन्मानासहित खेळाडूला बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा चालू होता मैदानाच्या आत. त्याचवेळी अतिथींचा मान्यवरांचा आपण सन्मान केला, त्यासाठी सुद्धा माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपला यथोचित मान सन्मान. धन्यवाद मान्यवर, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच कडे वळतो आपण. 5 गडी बाद, अर्धा संघ बाद या स्पर्धेमध्ये. अर्थात या फर्स्ट इनिंग मधला अजूनही 4 बॉल बाकी आहेत. एक नवीन फलंदाज अरबाज आपल्याला पाहायला मिळतात. मनन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव घेण्याचा प्रयत्न मननचा आणि एक धाव येते. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. ही ओव्हर थोडीशी महागडी ठरली ऍज अ बॅटर म्हणून. बॉलर म्हणून ही माझ्यासाठी खूप चांगली ओव्हर आहे, पण महागडी माझ्यासाठी ॲज अ बॅटर म्हणून राहते. कारण का पहिल्या बॉलला विकेट जाते, दुसऱ्या बॉलला स्ट्राईक रोटेशनमध्ये आणखीन एक विकेट, दुसरी रन घेताना जी चोरटी घ्यायची होती तेव्हा गेली. आणि आता तिसरा बॉलवरती सुद्धा एकच धाव. म्हणजे पहिल्या 3 बॉलमध्ये 2 विकेट्स आणि 2च रन येताना पाहायला मिळाल्यात. अरबा स्ट्राईक वरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. चला मोठी अपील पंचांचा बोर्ड वरती. आणखीन एकदा फलंदाज गडी क्रमांक 6 बाद. तर 6 गडी बाद 49 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अरबाज अखवार यापूर्वी बाद झाला होता. आणि फलंदाज बाद. सात गडी बाद. या षटकातला शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 49 या धावसंख्येवरती फलक अजूनही थांबलेला आहे. 7 गडी बाद 49 ही धावसंख्या. 7 आणि 49 हा आकडा जर आपण पाहिलात, 7 49 होता. 7चा स्क्वेअर तो स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल ह्या ओव्हर मधला. आणि शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती सुद्धा फलंदाज बाद. थोडस स्टेज वरती आमचा हास्यात्मक माहोल झालाय की या ओव्हर मध्ये टोटल विकेट्स किती गेल्यात एकदा आपण काउंट करूयात. 4 रनआउट झाले आणि 1 विकेट जी कॅच मधून अरबाजची मिळाली होती ती.
आणि रन फक्त 2 आल्या. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती रनआउट प्लस 1 रन, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, नंतर विकेट, नंतर रनआउट, नंतर रनआउट. टोटल या ओव्हरमधून रन आल्या त्या म्हणजे फक्त 2, विकेट्स गेल्या त्या म्हणजे 4 आणि टोटल जाऊन पोहोचले 49 आणि येणारे 6 षटक आणि त्या 6 षटकांमध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 6 षटकांमध्ये धावा बनवायच्या 50 धावा. 36 चेंडू आणि 50 धावेची गरज. पीएम फोटोग्राफी संघाचा संघनायक आपण उपस्थित नाही आहेत. हॅलो, धन्यवाद गुड्डे जाधव सर. आपण पुन्हा एकदा प्रँकॉन इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जात आहोत, जिथे आपण पाहतोय बोथ कॅप्टन्स आपल्या समवेत सोडले गेलेत. अध्यक्ष राहुलजी भक्कम यांच्या शुभाताने कॉल हेड इज आपण कॉल दिलाय तो आणि आलाय टेल. यस रोशन, आपण पाहतोय टॉस जिंकलाय. प्रथमतः डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम बॅटिंग करू. मागच्या मॅच अगदी मी तर म्हणेन कधीच लक्षात ठेवणार नाही अशी मॅच ती झाली होती. अगदी आपण पाहतोय खूप साऱ्या चुका तुमच्याकडून झाल्या. ज्यावेळेला आपण पाहतोय 46,000 फक्त पाठलाग करायचं होता. बॅटिंग लाईनअप होती चांगली, परंतु खूप साऱ्या चुका झाल्यात. काय सांगाल? आमची जरा बॅटिंग ऑर्डर चुकली, आता त्याच्यात थोडी सुधारणा करू. येस, आता टीम मीटिंग झाली असेल, चर्चा झाली असेल. आता बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आता थोडा क्लायमेटच्या हिशोबाने 55-60 धावा भरपूर होतील. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. वडील आपण दर्शन करतो आपल्या समोर जोडले गेले आहेत. अगदी बातवे ज्या वेळेला टॉस तुमच्या बाजूने गेलं नाहीये, परंतु टॉस जिंकला असता तर तुमच्याकडे डिसिजन काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं. जरा बॉलिंग साईड मग बॅटिंग साईड जरा लूज झाली, जरा सुधारण्याचा प्रयत्न करू. अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला आता तुम्ही फिल्डिंग करा, परंतु येणाऱ्या सेकंड मध्ये तुम्ही बॅटिंग कराल. महिला मॅच मध्ये फक्त 7 बॉल शिल्लक होते तेव्हा तुम्ही एंटर केलात आणि जवळपास मला वाटतं 2 ते 3च बॉल फक्त तुम्हाला खेळायला भेटले. त्याबद्दल काय सांगाल? दर्शन कदम आम्हाला ओपनिंगला पाहायला मिळेल का? नक्कीच आता या मॅचमध्ये पाहायला मिळेल, कारण जरा मागाशी जरा बॅटिंग ऑर्डर जरा आमची जरा स्टार्ट चांगला झाला, पण फिनिश चांगली झाली नाही, त्यामुळे जरा बॅटिंग ऑर्डर चेंज करू थोडी आम्ही. येस, आणि काही चेंजेस तुमच्या टीम मध्ये? एक चेंजेस आहे. ओके, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. तुम्ही सुद्धा टीम मध्ये जॉईन होऊ शकता. अध्यक्षांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती विराज बनवा. हिअर द न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर टीम. पीएम फोटोग्राफी पहेल वॉन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. यानंतरची मॅच देखील फार मोठी आहे, परंतु सेकंड इनिंग पाहण्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा मानगाव प्रीमियर लीग सीझन नंबर 5 दुसरी रात्र मॅच क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धन्यवाद. गणपतजी खराडे आणि त्याच वेळेला गंगारामजी मांजरे इथे असतील तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं मानगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. सगळे विविध मान्यवर आपल्याला खेड्यापाड्यातील गावामधील सर्वच प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला येताना पाहायला मिळतात. त्या सर्वांचं मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. सामन्याला इथून पुढे आपण करतोय सुरुवात. पहिला बॉल, सेकंड डावचा खेळ.
टप्पा पडलाय. त्यानंतर एकदम पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला बॉल मार्गे होताना पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण पाहतोय एवन जोडी पुरस्कृत दियांश आणि अनन्या 11 आपल्याला संघ पाहायला मिळतो त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी झोन बरो कांदाड. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला बॉल मिळते. टप्पा पडला, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल इथून पुढे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विपिन वर्मा अर्थात कोको आणि त्यांच्या समवेत जुगल मालोरे आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय रोशन दसवते आपण पाहतोय. ओहो, यावेळी आपण पाहतोय बॅट बॉलचा तेवढा संपर्क झाला नाहीये. एक क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपल्याला ही सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. सिंगलने अकाउंट ओपन झालंय. पहिल्या 2 बॉल वरती थांबवलं गेलं होतं, त्यानंतर अगदी आपण पाहतोय तिसरा बॉल वरती सिंगल आली आहे. फक्त आणि फक्त अगदी जर पाहायला गेला तर 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 45 वरती हा संघ ऑलआउट झाला होता, परंतु गोलंदाजीने कमबॅक केला होता. यावेळी मत आता बॅटिंग आहे एवन जोडी पुरस्कृत दियांश आणि 11 या टीमची. तर सोन भैरव कांदड या संघानं सामना चेस केला होता. यावेळी एकदम महत्वाचा सामना डिफेंड करण्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये येतात. परिस्थिती कोणतीही असू द्यात, खंबीरपणे तिथे उभे राहावं लागतंय. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. स्पर्धा फार मोठी आहे. स्पर्धेमध्ये नाव करायचं असेल, आपल्या टीम ओनरचं नाव करायचं असेल तर मग चांगला परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागणार आहे. इथे जर या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जर परफॉर्मन्स दिला तर मग तुम्हाला खूप साऱ्या संधी तुम्हाला इथून पुढे मिळू शकतात. येणाऱ्या सीझन मध्ये नुकताच सीझनला सुरुवात झाली आहे 25-26च्या, त्यामुळे सीझनची सुरुवात ही तुम्हाला चांगली करावी लागणार आहे. डावखुऱ्या हाताचा बॅटर एकदम बातोय न्हावे गावाला बिलॉंग करणारा जुगल. जुगलची बॅट अद्यापर्यंत बोलली नाहीये, परंतु या मॅच मध्ये बोलेल का तेही पाहावं लागेल. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. हो, कोलातला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न. 3 ते 4 खेळाडू आलेत, जजमेंट नाही करू शकले. अगदी महत्व शेजा तिथपर्यंत पोहोचले. बघता बघता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. ऑन साइडला खेळायचो, बॅटची टॉप पेच लागली, त्यानंतर वॅकंट एरिया मध्ये बॉल मर्गस झाला आणि त्यानंतर एकदम पाहतोय जजमेंट एवढीच चांगली पाहायला नाही मिळाली आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावा पाहायला मिळते ती म्हणजे 3 या आकडावरती. षटकातील पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती भिरकावून दिलाय, बॉलला पाठवलाय आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. टीमची धावसंख्या तबकवरती पाहायला मिळते 9 आकड्यावरती. षटकार ठोकलाय. हो, या लो उलटॉस समोरच्या दिशेने गेल्या, तिथे निलेश उभारे आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील. निलेश उभारे भिंतीप्रमाणे उभा आहे मिड ऑनच्या दिशेने. फर्स्ट इनिंगला मंगू जाधव तिथे होते भिंतीप्रमाणे उभे, या वेळेला निलेश उभारे भिंतीप्रमाणे उभा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 9 आकड्यावरती पाहतोय. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. त्यानंतर एकदम पाहतोय 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. इथून पुढे जर पाहायला गेलं तर 30 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 30 मध्ये 41 धावसंख्येची गरज. एकदम पाहतोय जवळपास कमिटी मेंबरमध्ये 3 खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन आपण पाहतोय. मंगू जाधव यांना पण पाहिलं, निलेश शुभारे यांना पण पाहिलं आणि त्यानंतरला सगळे जण आमचे कमिटी मेंबर वाट पाहत होते की डीजे बाळा हे कधी उतरणार. ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. फिरकीचा जादूगर, ती देखील जादू आपल्याला पाहायला मिळेल का तेही पाहावं लागणार आहेत. परंतु जसजशी मॅच पुढे जाईल तसं प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. 9-0 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 41 धावसंख्येची गरज आहे. 30 बॉलचा खेळ बाकी आहे. रोशनचं देखील कौतुक करावं लागेल. एक षटकार खर्च केल्यानंतर त्याने सुद्धा फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या आहेत.
दिवस क्रमांक आपण पाहतोय दुसरी रात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप चांगला प्रतिसाद संपूर्ण मानगावकरांनी या स्पर्धेला दिलाय. जसं स्पर्धा पुढे जाईल तसंच अजून प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. जात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय कोशिंबळे गावाला बिलॉंग करणारे शिवम बक्कम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुरुवातीचे काही षटक हे फार महत्वाचे असेल. ज्या वेळेला धाबा नाही आला तर मग कुठेतरी प्रेशर क्रिएट करू शकता. ज्या पद्धतीने एवन जोडीने पीएम फोटोग्राफी पहेल टीम वरती प्रेशर क्रिएट केला होता त्या पद्धतीने प्रेशर इथून पुढे सोन बरो खांदाड या टीमला करावं लागणार आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस फ्लिक केलाय अलॉंग द विथ कार्पेट. आपल्याला बॉल मार्गात होताना पाहायला मिळते. फील्ड करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगानं 2 धावा आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धावा येतील. टीमची धावसंख्या पुढे जाईल 11 या आकड्यावरती. 29 मध्ये 39 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. विनर वर्सेस विनर अशी लढाई. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून आलेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट कोको यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वर्षी आपण पाहायला गेलं तर सर्वाधिक महागड्या खेळू म्हणून कोकोकडे आपण पाहिलं होतं. परंतु या वर्षी आपण पाहतोय एवन जोडी यांनी विश्वास दाखवला आपल्या टीम मध्ये सामील करून घेतलंय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये उतरवलं जाते. अजून विचार केला तर अल्केश शिगवन देखील आपल्याला पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन तो देखील चांगली कामगिरी करतोय अद्यापर्यंत या स्पर्धेमध्ये. डावकुरे आताचा बॅटर जुगल मालोरे आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्यापैकी बॅटिंग तेही करतात. परंतु ही स्पर्धा फार मोठी आहे. हा प्लॅटफॉर्म फार मोठा आहे. इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. पुढचा बॉल. टप्पा पडलाय. त्यानंतर एकदम पाहतोय पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाबा तुम्हाला इथून पुढे खर्च नाही करावं लागणार आहेत कारण की तेवढा स्कोर तुमच्याकडे नाहीये. परंतु थोडीशी लाईन भटकताना आपल्याला शिवम बक्कम पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये तेवढी चांगली कामगिरी नव्हती केली होती. 22 धाबा शिवमने खर्च केल्या होत्या. परंतु पुन्हा एकदा नव्याने संधी आली स्वतःला सिद्ध करण्याची. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती तो दाखल होईल. हो याही वेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपण पाहतोय. विकेटच्या मागे बॉल पडला त्यामुळे पंचाने ते लगेचच आमच्यापर्यंत माहिती कळवली. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 2 लगातारचे व्हाईट एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन अ बोर्ड आपण पाहतोय. आज सुद्धा आपण पाहतोय 4 स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीसे बाला स्टँड असेल, विपू स्टँड असतील, निलेश केसरकर स्टँड असेल, अल्तोदा स्टँड. खोला टाकलाय, समोर उडवलाय, हेलिकॉप्टर लँड केलाय समोरच्या दिशेने. बॉल आउट ऑफ द पार्क. येतोय MPL सिक्सर. साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये शेतकर चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. जुगलच्या बॅट मधून आपल्याला तो मोठा फटका येताना पाहायला मिळाला. 2 षटकार अद्यापर्यंत जुगलने दाखवलेत पानगावकरांना. फुल टॉस, फुल टॉस. त्याच वेळेला आपण पाहतोय अंपायरचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल आलाय. वेस्ट साईडच्या वरती बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळाला आणि फक्त दिशा देण्याचं काम त्यांच्या मधून आपण पाहतोय. नो +1 अशा 2 धावा पुन्हा एकदा आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. शिवम थोडेसे महागडे ठरतात. आज पहिल्या मॅच मध्ये देखील धावा खर्च केला. याही मॅच मध्ये एकदम पाहतोय अद्यापर्यंत त्यांनी 13 धावा खर्च केल्यात 2 बॉल मध्ये. टीमची धावसंख्या धावपकडती पाहायला मिळेल 21 आकड्यावरती 21. ही स्पर्धा सध्याच्या घडीला सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट.
हो फ्री हिटचा बॉल होता त्यावेळेला आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाही करू शकले आणि त्यानंतरला पुन्हा एकदा लेग बायच्या सोबत आपल्याला क्विक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एकाच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते म्हणजे 22 आकड्यावरती 22. बाळा पवार आपण पाहतोय स्वतःच्या नावापेक्षा आपल्या गावाचं नाव कसं मोठं करावं हे त्यांची संकल्पना आणि या टीमला नाव दिलं ते म्हणजे श्री सोन वैरव खांदाड आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये सातत्याने झटत असतात. त्याच वेळेला जर पाहायला गेलात तर अगदी गोविंद पदक देखील श्री सोनभैरव गोविंद पदक खांदाड आपण पाहतो नेहमीच संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये चर्चेमध्ये असं. नुकताच गेल्या महिन्यामध्ये आपण पाहतोय मुंबई येथे जाऊन पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. ही देखील आपल्या मानगावकरांसाठी खूप चांगली जमेची बाब आहे. असे आमचे बाळा पवार आज मात्र गावच्या नावाचा संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. इन ऍक्शन ते सुद्धा पाहतोय. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं अक्रॉस द लाईन समोरचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. आता मात्र शिवमने कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला पहिला खूप सारा धाबा खर्च केल्यानंतर आता चांगल्या टप्प्यात त्यांना सापडलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात. 23-0 सध्याची परिस्थिती. 26 मध्ये 27 ची गरज आहे या मॅच मध्ये. रनवे मध्ये बिघाड झालाय. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहेत. दुसऱ्या साईडला विचार केला तर मंगू जाधव आणि त्यांचे संपूर्ण जे टीम ओनर आहेत रवी शेठ मिश्रा असतील आणि किरण शेठ भंडारी. परंतु मंगू जाधव यांनी देखील अगदी महत्व आहे. संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये त्यांचंही नाव आहे. सातत्याने चांगल्या पद्धतीचे कार्य ते करत असतात. ते देखील संघ मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेत. ओहो याही वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय खरा बॉल मैदानाच्या आतमध्ये सातत्याने गोलंदाजी केली जाते शिवम यांच्या माध्यमातून. अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत जर पाहायला गेला तर शिवमने 9 बॉल डिलिव्हर केलेत. त्यामध्ये आपण 4 बॉल हे लिगल आहेत. 5 बॉल त्याने एक्स्ट्रा स्वरूपामध्ये इथून पुढे आपण पाहतोय डिलिव्हर केलेत. खूप मोठी ओव्हर इथून पुढे आपल्याला होताना पाहायला मिळते. अजूनही 2 बॉल सगळे बाकी आहे. बॉल टू इक्वेशन आपण स्कोर पाहतोय 26-26 ची गरज आहे या मॅच मध्ये. ओहो याही वेळेला आपण पाहतोय बॅटर वेगानं स्विंग केली होती परंतु त्यानंतरला बॉलचा संपर्क नाही झालाय. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल आणि एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे सर. हे संपर इथे आपण एक बॉल इथे दाखवतोय. याच्या अगोदरचा बॉल एक वाईड होता सर. त्यानंतर एक डॉट होता. त्याच्यानंतर अगोदर वाईड एक बॉल होता. पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल आला होता. लेग बायचा होता. त्यानंतर नो बॉलचा कॉल होता. त्यामुळे 5 बॉलचा खेळ झालेला आहे. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तो तुम्हाला डिलिव्हर इथून पुढे करावा लागेल. आमचे गुणलेख आहे का समीरजी पवार आणि त्यांच्यामधून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते सर. तो एक्स्ट्रा बॉल सांगा जो आपण काउंट नाही झालाय म्हणजे क्लिअर होऊन जाईल. एक अनाउन्स करतो सर. मला करेक्ट करा तुम्ही. मी
2 षटकांचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 25 आपण पाहतोय. इथून पुढे 50चा पाठलाग करायचा होता. 25 धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. येणाऱ्या उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 मध्ये 25 बनवायचे आहेत. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी महेश शिरशिवकर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 12 बॉल त्यांनी हाताळले होते. फक्त 9 धावा खर्च केला होता. विकेट त्यांच्या नावावरती राहिल्या होत्या. अशी चांगली कामगिरी करणारे महेश शिरशिवकर आपल्याला बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा नव्याने सज्ज होताना पाहायला मिळतील. षटकातील आपण पाहतोय पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. फेकी करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालले 26 आकड्यावरती. 24 ची गरज अजूनही असणार या मॅच मध्ये. पहिली मॅच सोडल्यानंतर मागच्या 2 मॅचचा विचार केला तर अगदी आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. आणि ज्या वेळेला संघ चेस करतोय तो सुद्धा अगदी आपण पाहतोय प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. सहजासहजी त्या धावा चेस होत नाहीयेत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्लायमेट देखील ह्युमिड आहे त्यामुळे तेवढंच बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. धाव बनवणं आता मात्र सोपं नाहीये या मैदानावरती. ओहो पुन्हा एकदा पाहतोय कोलाट टाकला होता. लोवर फुल टॉस आपण पाहतोय यॉर्कर बनवलं जुगलने आणि त्यानंतर लागून अगदी आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉल. चांगली कामगिरी करताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. कोलाट टाकलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लाईन गेलाय. खेळाडू होते वेगानं. मिड विकेटचा बॉल मिळणार नाहीये. 1-2 का 4 करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाव मिळतील 4. जुगलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मैदानात 30 आकडावरती पाहायला मिळते. 21 मध्ये आपण पाहतोय 20 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना एवन जोडी पुरस्कृत दियांश अनन्या 11 या टीमला षटकातील पुढचा बॉल. अपील तर केली होती जोरात परंतु त्याच वेळेला आत्मविश्वास फार कमी होता. उत्साह आपल्याला फार जास्त पाहायला मिळत होता. डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. 30-0 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. दोन्ही संघ एक मॅच विजयी होऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 20 धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय क्रॉस बॅटेड केलेला फटका. 2 खेळाडू वेगाने येतील. अलॉंग द विथ कार्पेट बॉल मार्कस झाले. एक सिंगल तरी घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने झालाय. बघता बघता अगदी पाहतोय 2 धावा इथून पुढे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग आपण पाहतोय. कालचे दिवस संपूर्ण दिवसभरापासून आपण पाहतोय चौका षटकार तर येतात परंतु त्यानंतरला बरेचसे आता आपले ग्रामीण लेवलचे खेळाडू अगदी आपण पाहतोय सेन्सिबल झालेत. चांगली रनिंग सुद्धा करतायत. फक्त षटकार नाही तर सिंगल डबलने सुद्धा आपली चांगली कामगिरी करतायत. ओहो इथे आपण पाहतोय बॅटची एज तर घेतली होती परंतु तिथे बॉल हातामध्ये आलाच नाहीये विकेट किपरच्या. शेजाच्या माध्यमातून अगदी पाहतोय बॉल धरतीला दान झालाय. बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 आपण पाहतोय. येणाऱ्या उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. एवन जोडी पुरस्कृत दियांश अनन्या 11 या टीमला. तोपर्यंत एक छोटासा डीचे ब्रेक. डीचे बाळा मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये.
मध्ये षटकार चौकार मणगव मधेरी आवाज घुमतोय धन्यवाद. अगदी आपण पाहतोय सर्व पारितोषिक आपल्याला व्यासपीठाच्या अगदी आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत. जी बाईक्स आम्हाला प्रोव्हाइड केले ते म्हणजे उदय शेट्टाळ आणि अविनाश नरवडे साहेब यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे मालिका विहारीसाठी जी दिली जाणारी एक बाईक ती या दोघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोघांचे खूप सारे आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर बेस्ट बॅटर असेल, बेस्ट बॉलर असेल त्यासाठी सायकल, विजय जे गुगले त्यांच्यामधून एक सायकल आणि त्याचबरोबर संध्याताई शिरनामे यांच्या मदतीने आपल्याला एक सायकल पाहायला मिळते. त्यांच्या देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर्स म्हणजे MPL मध्ये जो इमर्जिंग प्लेअर असेल त्यासाठी आपण ॲक्वा गार्ड देणार आहोत. ते महेंद्र टिंबे, रुंदी एंटरप्राइजेस सर्वे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय फ्रँकोस इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं आपल्याला प्रोव्हाइड केल्या गेलाय. त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. संपूर्ण मानगाव प्रीमियर लीग यांच्या वतीनं त्याचबरोबर या मैदानाचे मालक अल्ताफ दनसे यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. सीझन 1 पासून आम्हाला ज्यांचं योगदान आपण पाहतोय. त्याचबरोबर वायफाय ज्यांनी प्रोव्हाइड केलं ते म्हणजे तौसिफजी राऊत यांचं देखील आम्ही MPLच्या वतीनं खूप सारे आभार व्यक्त करतोय. बरेचसे आमचे पुरस्कर्ते आहेत त्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. जाऊत मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या दिशेने. हो पहिला बॉल अगदी अंबातो टप्पा पडला बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल मार्केट होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी अरबाज अखवारे हे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. आतापर्यंत ओपनिंग पेअरची जोडी चांगली पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 33-0 यावेळी आपण पाहतोय समोर खेळलंय तिथे आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. निलेश शुभारे तिथे आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला अडवलं गेलंय. फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये. जुगल वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 21 धावसंख्येवरती खेळत आहेत. विपिन वर्मा 8 चेंडू त्याने फेस केलेत. 5 धावसंख्येवरती खेळतात. टीमची धावसंख्या 34. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथून पुढे 16 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. 17 मध्ये 16ची गरज. यावेळी पाहतोय बॅटची टॉप एज बॉलच्या खाली अगदी पाहतोय तिथे खेळाडू होते त्यांनी कोणतीही चूक केली नाहीये. पार्टनरशिपला ब्रेक करण्याचं काम अरबाजनं केलंय. पहिली विकेट इथून पुढे मैदानाच्या बाहेर. जुगल बॅक एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये ओळख आहे असे निलेशजी पवार यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मानगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण ही स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून कव्हरअप करतोय. संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने कार्यरत करताना पाहायला मिळतात. मेन ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात मनीष पाटील चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत. मास्टर कॅमेरासाठी दर्शनजी मोरे यांचं देखील चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. साईड कॅमेरासाठी आपण पाहतोय अल्पेश भोपी हे सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी करतायत. ऑनलाईन स्कोरर प्रथमेश पाटील हे सुद्धा आपल्या समवेत जोडले गेलेत. त्याचबरोबर ऑफलाईन स्कोरर समीरजी पवार हे देखील खूप चांगल्या पद्धतीचं कार्यरत आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते DJ बाळा यांची साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे झाली ती म्हणजे अर्थात 35 या आकड्यावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय संपूर्ण या मैदानाला सजवण्याचं काम ज्यांच्यातून गेलंय ते विलास डेकोरेटर त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार या संपूर्ण MPLच्या वतीने करतोय. हलक्या हाताने आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस झालाय. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज इथून पुढे मैदानाच्या बाहेर गेला असता. प्रयत्न चांगला होता परंतु डायरेक्ट हिट नाही करू शकले आणि एक सिंगल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 36 आकड्यावरती. 14ची गरज अजूनही असणार या मॅच मध्ये.
15 मध्ये 14 बनवायचे आहेत. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये शुभम सुर्वे इंदापूर विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू, एका साईडला विपिन वर्मा निजामपूरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. अरबाज सकवारे जुने मानगावचा खेळाडू आपण पाहतोय बाउंड ट्रॅक वरती. हो टप्पा पडलाय, परंतु पुन्हा एकदा बाहेरची दिशा आपण पाहतोय निवडली आहे अरबाजने आणि ती चुकीची ठरती आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय अरबाजने अद्यापपर्यंत खूप सारा धावा खर्च करताना पाहायला मिळाले. 3 वाईट जवळपास त्यांच्या माध्यमातून आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. एक विकेट त्याने ब्रेक थ्रू तर मिळून दिलाय, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा ह्या फार महागात ठरणार आहेत, कारण की एवढ्या धावा नाही आहेत. इथून पुढे फक्त आणि फक्त 13 धावसंख्येची गरज. 15 मध्ये आपण पाहतोय 13 बनवायचे आहेत. आक्रमण केलंय, टप्पा झाला की आपण कार्यक्रम करतो. डीजे बाला स्टँड मध्ये मारलाय, टोकला विपिनने. एक दमदार दर्जेदार दर्शनीय षटकार. ला 1 आपण पाहतोय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावसंख्येची गरज. हो पुन्हा एकदा another big hit. It's a huge, it's a very much needed आपण पाहतोय. एक दमदार MPL ब्रँडेड सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये चालली नव्हती, तो प्रेशर होता. मी सर्वात महागडा खेळाडू होतो, परंतु आता मात्र आपण पाहतोय बॅट चांगल्या पद्धतीने बोलतीये. एका धाव संख्येची गरज असताना आपण पाहतोय तिथे डीजे बाळा यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय. कॅस्टर पकडली आहे, परंतु बराचसा उशीर झालाय. विपिन इथून पुढे मैदानाच्या बाहेर फक्त आणि फक्त एका धाव संख्येची गरज या मॅच मध्ये असणार आहेत. डीजे बाळा यांच्या माध्यमातून विपिनच्या षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या पर्यंत जमा झालाय. बबनजी मोहिते सर आपले देखील खूप सारे आभार. जाऊन मैदानाच्या आतमध्ये फक्त आपण पाहतोय एका धावसंख्येची गरज आहे. शुभम सुर्वे मैदानाच्या आतमध्ये स्टार्टिंग एंडला आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती डीजे बाळा आपल्याला दाखल होताना बाहेर मिळत आहेत. महेश पवार बाउंड ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर, परंतु जादू अजूनपर्यंत दिसली नाहीये. आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? एका धाव संख्येची गरज आहे. लोबा फुल टॉस, टप्पाच पडला नाहीये जादू पाहायला, परंतु अशा पद्धतीने अगदी आपण पाहतोय सामना संपलाय आणि A1 जोडी पुरस्कृत दियाशा नानेने 11 2 मॅच जिंकून क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी सज्ज होतील. अभिनंदन मंगुशेठ जाधव, अभिनंदन किरण भंडारी, अभिनंदन रविशेठ मिश्रा. खूप साऱ्या शुभेच्छा क्वालिफायरच्या मॅच साठी.